राम राम दूध उत्पादक मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सकाळचा टाइम आहे. गायांना सकाळी सकाळी वैरण वगैरे झालेली आहे, कुट्टी वगैरे भूस वगैरे टाकून झालेली आहे, खुराक वगैरे देऊन झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, खूपच जास्त आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, जे की आपल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी शेतकरी मित्रांनो तुकाराम मुंढे साहेबांची निवड झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आता आनंदाची बातमी अशी आहे की जी भेसळ वगैरे, जी दुधात वगैरे किंवा अन्नात वगैरे, जी औषधात वगैरे वेगवेगळ्या प्रकारची भेसळ वगैरे होती, ती भेसळ आता मित्रांनो कुठल्याही प्रकारची प्रमाण हे खूप जास्त कमी होणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी खूप जास्त छापे वगैरे टाकले गेलेले आहे दूध व्यवसायावरती, जे डेअरीवरती सुद्धा मित्रांनो खूप जास्त कारवाई सुरू झालेली आहे. त्यामुळे आता नक्कीच आपला दूध व्यवसायाचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण काय होतं शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक एक चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करून खूप खर्च वगैरे करून गायांचे दूध उत्पादन करत असतात, परंतु त्यांना त्याचा योग्य मोबदला भेटत नाही. आणि काय होतं, जे भेसळ वगैरे करून दूध वगैरे तयार करून डेअरीला देतात आणि त्यांचा खूप जास्त तिथे फायदा होतो, आणि शेतकऱ्यांचं जे एवढ्या मेहनतीने दूध व्यवसाय करतात त्यांचं नुकसान होत असतं. तरी या गोष्टीवरती कुठेतरी आळा लागायलाच पाहिजे होता. त्यामुळे आता खूपच चांगली गोष्ट झालेली आहे. आणि अशा प्रकारे जर तुकाराम मुंढे साहेबांनी जर अशी कारवाई जर सुरू ठेवली तर नक्कीच दूध व्यवसायाला सुद्धा मित्रांनो गती येईल, दूध व्यवसाय सुद्धा रेट वगैरे भरपूर वाढतील आणि नक्कीच आपल्या दूध व्यवसायाचा याच्यामध्ये फायदा सुद्धा होणार आहे. तर एक चांगल्या प्रकारची आणि मस्त अशी बातमी आहे. आणि काय होतं, खूप जास्त भेसळ वगैरे वाढली आहे, त्यामुळे खूप आपले आरोग्य सुद्धा मित्रांनो कमी कमी म्हणजे आजार वगैरे सुद्धा वाढत चाललेले आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगल्या प्रकारचं दूध किंवा अन्न वगैरे जे वस्तू आहे ते भेटायलाच पाहिजे. आणि आपण एवढे पैसे वगैरे देऊन जर त्या गोष्टी खरेदी करतो तर आपल्याला ते ओरिजिनलच वस्तू भेटायला पाहिजे. तर यावरती शेतकरी मित्रांनो तुमचं नक्कीच मत काय ते सांगा, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.